7 महिन्यात 4,271 शस्त्रक्रिया यशस्वी. उपचारांचा खर्च परवडत नसलेल्या सर्वसामान्य रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय हे खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे. वागळे इस्टेट येथील तात्पुरत्या ठिकाणी स्थलांतर करूनही रुग्णसेवेत कुठेही खंड पडू न देता रुग्णालयाने गेल्या 7 महिन्यात तब्बल 4,271 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. या शस्त्रक्रियांमध्ये 2,326 मेजर आणि 1,945 मायनर प्रकरणांचा समावेश असून सिझेरियन, लेप्रोटॉमी, हर्निया, टॉमी, डोळे, दंत, अस्थिरोग, कान, नाक, घसा यांच्यासह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया सातत्याने पार पडल्या. दररोज 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याला सुमारे 5,500 ते 600 शस्त्रक्रिया होत आहेत. यात मेजर सर्जरी, लेप्रोटॉमी, हर्निया, टॉमी, सिझेरियन सेक्शन, हायड्रोसील असून मायनर सर्जरी, डिब्रायमेंट. रुग्णालय तात्पुरत्या ठिकाणी असले तरी रुग्णसेवा अबाधित ठेवणे हेच आमचे ध्येय आहे. एप्रिल ते ऑक्टोबर 2025 या 7 महिन्यात झालेल्या 4,25,000 शस्त्रक्रिया आमच्या टीमच्या मेहनतीने फलित झाल्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे हे 2023ला भूमिपूजन झाल्यापासून जुनं जे हॉस्पिटल होतं 1926 पासूनचं ते आपण नवीन बांधकाम करण्यासाठी 900 बेडचं अपग्रेडेशनसाठी आणि सुपर स्पेशालिटी मेंटेनल चाइल्ड हेल्थसाठी आपण खाली केलं आणि टेम्पररी जागेवर मेंटेनची जी जागा बॅकसाईडला होती ते काही टेंट वाढ वगैरे उभारून पोर्ट टाकेला टेम्पररी हॉस्पिटल सुरुवात केली. चॅलेंजिंग काम आहे. चॅलेंजिंग काम असताना मलाही त्या गोष्टीचं तर प्राऊड आहे की आम्ही आता इथे जवळपास 2 वर्ष झाले इथे शिफ्ट झालेलो आहे. आमच्या कामामध्ये उलट कुठलंही कमी झालेलं नाही. उलट त्या हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जरीज वगैरे त्यापेक्षा जास्त प्रमाणात कामं आम्ही इकडे करतो. ॲडमिशन्स असतील, पेशंट ट्रीटमेंट असेल, OPD असेल. ऑपरेशनबद्दलच जर सांगायचं तर या वर्षात जरी आकडा मी सांगितलं एप्रिल ते आत्तापर्यंत जवळपास आम्ही 4,300च्या वरती आत्तापर्यंत टोटल सर्जरीज केल्या आहेत. त्याच्यापैकी 2300च्या वरती मेजर सर्जरीज आहेत आणि 2,000च्या वरती मायनर सर्जरीज आहेत. इथं ऑपरेशन थिएटर असतील, बाकी कुठली सुविधा आम्ही बंद केली नाही. जेवढे बेड आहेत तेवढेच बेड चालू ठेवलेले आहेत. उलट आम्ही काही अंशी कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन करू शकलो. याच्यात 5-6 कॅन्सरच्या पेशंटचे ऑपरेशन्स केलेत. मेजर अब्डोमिनल सर्जरीज जे असतात, हेड इंजरीज असतात, स्पाईनच्या सर्जरीज असतात, हिप रिप्लेसमेंट असेल किंवा नी रिप्लेस असल्या काही सर्जरी आम्ही इकडे केलेल्या आहेत. रिअली आमची जी टीम आहे सिव्हिलची ती तळमळतेने आणि लोकांच्या रुग्णहिताच्या दृष्टीने खूप काम करते. आमचा स्टाफ असेल क्लास 4 पासून क्लास 1पर्यंत आमचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स असतील, बाकीचे स्टाफ असतील, हे सगळे नर्सेस असतील, हे सगळे कोऑपरेट करतात आणि त्याच्या दृष्टीने आमचा एकच उद्देश असतो की आपण मॅक्झिमम पेशंटला त्या सेवा दिली जाईल पाहिजे. आपण NICU असेल, आपल्याकडे ICU असेल, आपण त्याचीही संख्या इकडे वाढवलेली आहे. आपण कमीत कमी पेशंट बाहेर रिफर करतो आणि त्या दृष्टीने लोकांना जास्तीत जास्त सेवा, जरी टेम्पररी हॉस्पिटल आहे, मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, विश्वास नव्हता लोकांना आहे ना, आम्हाला पण एवढं की चॅलेंजिंग होतं खूप, परंतु आम्ही कुठलीही रुग्णसेवा खंडित न करता ते हॉस्पिटल चालू केलं. आता तुम्हाला सांगतो की 4,400पर्यंत आम्ही एवढ्या दिवसात सर्जरी केली. अजून मार्चच्या एंडपर्यंत सर्जरीचे आकडे वाढतील. आता नवीनच सिव्हिल हॉस्पिटल तयार होतो. आम्हाला तेही एक वेध लागले की आम्ही लवकरात लवकर नवीन हॉस्पिटल 900 बेडमध्ये जाऊ. परंतु एक समाधान आहे की हे टेम्पररी हॉस्पिटल असतानाही, इथे आम्ही मेकशिफ्ट हॉस्पिटल असतानाही, डिफिकल्ट जागेवर असताना टेम्पररी अरेंजमेंट करून आम्ही कुठल्याही कामामध्ये कमी नाही केलं. उलट आम्ही आमचं काम वाढवलं आहे. तर मी खरोखर आमच्या स्टाफ, आमचे नर्सेस, आमचे डॉक्टर, आमचे क्लास 4 सर्वंट, आमच्या सगळ्यांना, स्पेशालिस्ट डॉक्टर्सना, त्यांना सगळ्यांना खरोखर धन्यवाद देईल. आणि मला खरोखर प्राऊड वाटतं की ह्या लोकांसमोर मी काम करतो त्याचा मला आनंदही आहे आणि असेच रुग्णसेवा या लोकांनी देत राहावी अशीच अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हेही लोकांना विनंती करतो आणि आवाहनही करतो. धन्यवाद.